गण्याचा निरोप घेऊन तात्या मटकन खालीच बसले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मीरा काकी पण घरी नव्हती. दुपारचे 12 वाजले होते. पायात चपला सरकावून गायरानाच्या दिशेने ते चालू लागले. शर्टच्या वरच्या खिशातले 20 रुपये चाचपत स्वतःशीच काहीतरी पुटपुटले. त्यांची पावले पटापटा पडत होते. विचारांच्या तंद्रीत तात्या भूतकाळात जाऊ लागले. सकाळची वेळ होती. तात्यांनी चहा पिऊन गाईला गायरानात सोडून आले होते. तो त्यांचा नित्यक्रमच होता. तिच्या जीवावर त्या दोघांची गुजारण होत होती. त्यांचा एकुलता एक मुलगा शहरात नोकरीला होता. गावी कधीतरी फिरकायचा, पण आईवडिलांना किंमत देत नव्हता. चंगळ म्हणून गावी यायचा. तात्यांनी तर तो सुधारायची आशाच सोडली होती. वडील म्हणून सर्व कर्तव्य पार पाडून देखील त्यांना उतारवयात विचारत नव्हता. तात्या बिचारे आपले मन बायकोजवळ आणि त्यांच्या आवडत्या गायीजवळ मोकळे करायचे. त्यांना प्राण्यांशी बोलायची सवय होती. गायला चारायला घेऊन गेले की तिच्याशी तासनतास गप्पा मारायचे. लोक त्यांना वेड्यात काढायचे. पण तात्यांचे प्राण्यांशी असलेले चाललेले हितगुज काही कमी होत नसे. आज मात्र जे घडू नये ते घडले होते. पण असे कसे झाले याचाच विचार ते करत होते. गायला गायरानात सोडून आल्यावर तात्यांनी बरीच कामे केली होती. भाकरी खाऊन तिलाच आणायला जाणार होते आणि गण्याने गायला गजानन मोहिते यांच्या मुलाने त्यांच्या गुरांच्या शेडमध्ये बांधले आहे अशी बातमी दिली होती. ती बातमी ऐकूनच ते विचलित झाले होते. विचाराच्या तंत्रीत कधी पोचले कळलेच नाही. गायरानांच्या शेजारीच गजानन मोहिते यांचे घर होते. तेच ते दारातूनच तात्यांना पाहत बोलले, तात्या, गुरे राखता येत नसतील तर बिंदास सोडून कसे देता? गजाननराव तात्यांवर ओरडले, तुमचं काहीतरी गैरसमज झालो. आमची गाय कधी मारहाण सोडून कुणाच्या शेतात गेली नाही की कोणाच्या चित्राबात. तात्यांचा आवाज ऐकून वाड्यातून गाय हंबरली. मग त्यांनी हिला काय असंच पकडून आणलंय काय? गजानन तात्यांशी उद्धटपणे वागत होते. तात्या मनात असून पण काही बोलू शकले नाही. गजाननरावांकडे दुर्लक्ष करून तात्या शेडकडे धावले. तात्याजवळ आल्यावर गाई दाव्याला हिसका देऊ लागली. तात्या तिच्याजवळ गेले. तिचे तोंड हातात घेऊन कुरवाळले. तिच्या पाठीवरचे माराचे वळ बघून तात्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. गायीच्या शरीरावर सगळीकडे माराचे वळ होते. तिच्या डोळ्यातील अश्रू केव्हा सुकून गेले होते. तात्यांचा मायेचा हात फिरताच ते परत ओले होत होते. गजाननराव, बघावं कसा कसायासारखा मारलाय ह्याला. नुकसान केलंय म्हटल्यावर मार बसणारच ना. साहेबांचे हे उत्तर ऐकून तात्यांना त्यांचा राग आला. आता हे 20 रुपये ठेवा आणि मी गाय घेऊन जातो. तात्या खिशातील 20 रुपये काढत बोलले, अहो वेडे झालात का? दंड, चारा, पाण्याचा खर्च कोण देणार? एका दिवसाचे एकूण 500 रुपये होतील. गजाननराव बोलून गेले. गायच्या दुधावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. गायला इथे ठेवणे म्हणजे खूपच नुकसान होणार होते. तात्या गयावया करू लागले. हातापाया पडू लागले. पण त्याला गजाननराव काही धजले नाहीत. तात्यांना त्याचा मग्रूर स्वभाव माहीत होता. त्यांनी 500चा हिशोब देखील मागितला नाही. परत एकदा वाड्यात डोकवत गायला पाहिले. तिच्या पुढ्यात गवताची काडीसुद्धा देखील नव्हती. तिला इथे आणून 2 तास झाले नसतील. पण जुलमी दंड मात्र अवाजवी लावला होता. गायच्या पाठीवरून हात फिरवत, लवकरच तुला इथून घेऊन जातो असं तात्या बोलले. त्याबरोबर गायीने मान हलवली. तात्या तेथून निघाली तेव्हा बरीच दुपार झाली होती. रण त्या उन्हातून आपले पाय ओढत कोणाकडे पैशाची काही सोय होते का पाहायला गावात चालले होते. काही करून गायीला सोडवायचे होते. डेअरीमध्ये जाऊन काही फायदा नव्हता. दुधाच्या पैशाची बरीच उचल गावच्या जत्रेच्या वेळेला घेतली होती. ते सर्व पैसे जत्रा आणि बायकोच्या औषधोपचारात संपले होते. पोराला कळून पण त्याने पैशाची व्यवस्था केली नसती. कधी कधी त्यांना वाटायचं आपण निपुत्रक असतो तर बरं झालं असतं. निदान बाबडे आशा तरी लागली नसती. ते मंगेशच्या दुकानासमोर आले तेव्हा तो दुकान बंद करून निघायच्या बेतात होता. तात्यांचा अवतार पाहून त्याने त्यांना बसायला खुर्ची देऊन थंडगार पाणी दिले. थोडे सावध झाल्याबरोबर तात्यांनी मंगेशजवळ पैशाचा विषय काढला. पण त्याच्याकडेही पैसे नव्हते. तिथे निराशा आल्याबरोबर तात्या वेळ न दवडता अजून एका माणसाकडे पैसे मिळतील या आशेवर पुढे चालू लागले.
काठ्याने दुखावलेला पाय खूपच ठुसठुसत होता, पण हृदयातील दुःख त्याहूनही सलत होते. थोडे उभे राहिले की पाय दुखायचा थांबत होता, पण मनातले दुःख त्यांना स्वस्थ उभे राहू देत नव्हते. ते देशमुखच्या घराजवळ आले तेव्हा देशमुख नुकते जेवून हात धुवून होते. तात्यांना बघून खळ्यात आले. तात्यांची विचारपूस केली, जेवणासाठी आग्रह देखील केला, पण त्यांच्याने पैशाचे काम काही होणार नव्हते. त्यांनी एक मार्ग मात्र सांगितला. तिथे जाऊन तात्यांचे काम होऊ शकते असे सुचवले. पण संतोष शिंदेचे घर गावापासून थोडे दूर होते. त्यांच्यासाठी आता फक्त तोच एक मार्ग उरला होता. डोक्यावर टावेल टाकत तात्या उठले आणि चालायला लागले. काहीचा गरीब चेहरा समोर आणत अंतर कापू लागले. उन्हाचे चटके अंगाला बसत होते. पोटात भुकेचा डोंब उसळत होता. रिकाम्या पोटी पिलेले पाणी पोटात चांगले झोंबत होते. बायको अजून जेवली नसेल, आपली काळजी करत असेल याचाही विचार मनात थैमान घालत होता. गाय पण गवताच्या काडीला तोंड लावणार नव्हती. तिची सवय त्यांना चांगलीच माहिती होती. एकदा असे 2 दिवसांसाठी तात्या आणि मीरा आई पाहुण्यांकडे गेले असताना तिने अन्नपाणी सोडले होते. शेवटी शेजाऱ्यांनीच तात्यांना बोलवून घेतले होते. विचाराच्या तंद्रीत तात्या एका दगडाला ठेचकाळले तशी त्यांना जोराची कळ लागली. पायाचा ठेचाळलेल्या अंगठ्याचे वर उचललेले नख खाली दाबत ते खाली बसले. रक्ताची धार सुटली. दुपारची वेळ असल्यामुळे रक्त थांबता थांबत नव्हते. कुठे पाणी मिळेल असे आजूबाजूला घरे देखील नव्हती. एका हाताने खिशातली चुन्याची डबी काढत चुना त्या घावावर भरला. त्याबरोबर थोडेफार रक्त थांबले. थोड्या वेळ सावलीत बसून परत चालू लागले. आता संतोष शिंदेचे घर दृष्टिक्षेपात येत होते. घराचा दरवाजा बंद होता. मांडवात लावलेल्या 4चाकी गाडीला टेकून तात्या बसले. तसा बाजूला खेळत असलेला संतोष शिंदेचा छोटा मुलगा घरात गेला. तो परत बाहेर आला तेव्हा त्यासोबत त्याची आई म्हणजे संतोष शिंदेची बायको हातात पाण्याचा तांब्या घेऊन तात्यांकडे येत होती. संतोष हाय काय घरात? तात्यांनी तिला विचारले. हो आहेत ना, झोपले आहेत. कोण आले असं सांगू? तिने तात्यांना कधी पाहिले नव्हते, त्यामुळे ओळखले नाही. बाहेरचा आवाज ऐकून संतोष वैतागतच बाहेर आला. संतोष बापाच्या पैशावर ऐश करणाऱ्यापैकी होता. बाप गेल्यापासून सगळी सूत्र हात सांभाळायचा. तात्या, दुपारचं काय काढलंय? तात्यांच्या वयाचा मांढर राखता त्यांना सरळ एकेरी समजले. हे त्याच्या बायकोला पटले नसावे. एक तिरका कटाक्ष नवऱ्याकडे टाकत तिने नाराजी व्यक्त केली, पण संतोष तिला जुमावणारा नव्हता. तात्यांनी तोही अपमान सहन करत आपली करुण कहाणी सांगितली आणि घाबरत घाबरतच पैशाची मागणी केली. संतोष पैसे द्यायला तयार झाला, पण त्या बदल्यात त्या घरासमोरील बागेत 2 दिवस खड्डे खोदायचे काम करायचे असे बोलला. त्याच्या बायकोला हे सर्व अविवेकी जुलमी वाटत होते. एखाद्याच्या मजबुरीचा असा फायदा घेणं तिला पटत नव्हते, पण नवऱ्यापुढे तिचं काही चालत नव्हते. तात्यांनी मनाशी विचार केला, आज काय आपली गाय घरी जाणार नाही. त्या विचारानेच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. तात्या तिथेच बसलेले पाहून संतोषला तात्या मजुरी करायला तयार आहेत असे वाटले. त्यांना काम सांगून तो झोपायला निघून गेला. तात्या मात्र निशब्द बसून होते. दुहेरी काळजीने मन अस्वस्थ झाले होते. तात्या, तुम्ही जेवलात का? संतोषच्या बायकोच्या प्रेमळ हाकेने ते भानावर आले आणि त्याबरोबर त्यांचा हुंदका आवरला नाही. एकंदरीत तात्यांच्या परिस्थितीवरून ते जेवलेले आहेत असे काही वाटत नव्हते. तिने त्यांना पडवीत बसायला सांगितले आणि जेवण आणायला आत गेले. तात्यांनी जेवणासाठी नकार दिला तरी ती ऐकली नाही. तिच्या मागोमाग आजोबांच्या पायातून रक्त येतंय असं ओरडत तो मुलगा आत गेला. तात्या मात्र पुढ्यात येणाऱ्या अन्नाला नाही कसे बोलायचे या विवंचनेत पडले. तात्या, हातपाय धुवून घ्या आणि त्या जखमीला हळद भरून बांधून ठेवूया. ती माऊली बाहेर येता येता बोलून गेली. तात्यांनी यंत्रवत हातपाय धुतले. जेव्हा ते पडवीत आले तेव्हा संतोषची बायको सुती कापड घेऊन तयार होती. तात्या खुर्चीत बसताच तिने जखमीवर हळद भरून उघडलेल्या नखासकट अंगठा बांधला. पोरी, एक काम करशील? मला माझ्या बायकोशी बोलायचं आहे. हा नंबर लावून देशील? ती अजून जेवली नसेल. खिशातून एक मळकट डायरी काढत तात्या बोलले. तिने फोन लावला आणि तात्यांच्या हातात दिला. तात्यांनी फोन कानाला लावला आणि बोलू लागले. बायकोला फोनवर बोलवायला सांगणार तोच.
समोरून मीरा काकी चक्कर येऊन पडली असा निरोप मिळाला. तात्यांच्या हातातला फोन गळून पडला. डोळ्यात आलेले पाणी सावरत ते घराकडे धावत सुटले. संतोषची बायको बघतच राहिली. जेवणाचं भरलेलं ताट तसंच पडलेलं होतं आणि त्यांनी दिलेली डायरी तिच्या हातात तशीच होती. तिने परत तो फोन नंबर डायल केला तेव्हा कळलं की तात्यांची बायको आजारी आहे. तात्या घरी पोहोचेपर्यंत अंगठा पुरता ठेसाळून गेला होता. त्याची तमा न बाळगता ते धावत सुटले होते. तात्या घरी आले तेव्हा मीरा आईला बेफाम ताप भरला होता. गायाने तात्यांची काळजी शिवाय जेवण न केल्यामुळे तिला चक्कर आली होती. तात्यांनी तिला जेवू घातले, स्वतः मात्र जेवले नाहीत. जेवणावरची त्यांची आसच उडाली होती. काहीच मनासारखे घडत नव्हते. तात्यांनी आपले मन मीरा आईकडे मोकळे केले. तिनेही त्यांना धीर दिला. तात्या परत संतोष शिंदेच्या घरी आले तेव्हा 4 वाजून गेले होते. संतोषची बायको त्यांची वाटच पाहत होती. अजून संतोष उठला नव्हता. तिने दिलेला चहा पिऊन तात्यांनी कामाला सुरुवात केली. काम करताना छोट्या मुलाची चाललेली लुडबुड पाहून त्यांना आपल्या मुलाची आठवण आली. तोही असाच लुडबुडायचा. आता त्याची लुडबुड पूर्ण थांबली होती. त्याच्या त्या बाललीला खोड्या त्यांनी झेलल्या होत्या. आज मात्र त्यांच्या म्हातारपणाचा सहवाससुद्धा त्याला नकोसा झाला होता. काहींना म्हातारचळ लागते, 60 बुद्धी नाटी होते असे बोलतात, पण तसे नसते, तर त्या वार्धक्याला असतात हे त्यांना समजते. त्यांचे आईवडील कधीच एकटे पडत नाहीत. तात्या, झालं का रे काम? उद्या पण येऊन काम करायचं? संतोष आळस झटकत बोलला. तात्यांनी मान हलवली. काळोख पडायला थोडा अवकाश असताना तात्या निघाले. जाताना गायरानाच्या रस्त्याने गेले. जेव्हा ते गायरानाजवळ पोचले तेव्हा वाड्यात काहीतरी गोंधळ चाललेला ऐकू आला. पुढे जाऊन वाड्यात डोकून पाहतात तर गाईचे मागचे पाय बांधून गजाननरावांचा मुलगा दूध काढायचा प्रयत्न करत होता. पण तिने पाहणा चोरून ठेवल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा येत नव्हता. तोच राग मनात ठेवून तिच्या पाठीवर पारोप मारायला लागला. त्याबरोबर तिने हिसका दिला. गायला तोंडाकडून पकडलेल्या गजाननरावांना याचा जोरात धक्का लागला. हे पाहून त्यांचा मुलगा अजूनच चिडला आणि संपूर्ण ताकदीनिशी तिला मारू लागला. मुकं जनावर ओरडू लागलं. अर, कशी फेडशील हे पाप, असे बोलत तात्या धावत जाऊन मध्ये पडले. तात्यांना पाहून गायने हंबरडा फोडला. तिची हालत पाहून तात्यांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. तिच्या फुगलेल्या वळावर हात फिरवत ते आपल्या गरिबीला दोष देऊ लागले. तात्या घरी आले तेव्हा वाड्यात डोकावले. गायीशिवाय घराचा वाडा खूपच सुना वाटत होता. त्या रात्री तात्यांनी झोपले नाहीत. त्यांना खूप रडावंसं वाटत होतं, पण आपल्या बायकोची हालत बघवत नव्हती. ती सारखी झोपेत बडबडत होती. तिच्यासाठी ते खंबीर राहिले होते. संतोषच्या बायकोला रात्री कधीतरी जाग आली. कोणीतरी दाराची कडी वाजत होतं. संतोष असावा. अर्धवट झोपेतून उठत तिने दरवाजा उघडला. संतोषच्या तोंडाचा दर्प नाकात घुसला. त्याच्याही रोजचेच झाले होते. त्याने आल्या आल्या तिला बेडवर ढकलले. तिचा थोडा प्रतिकार झाला. त्याबरोबर त्याने तिच्या मुस्काळात मारले. त्याच्या ताकदीपुढे तिचे काही चालले नाही. त्याने कार्यभाग उरकला आणि लगेचच झोपून गेला. ती मात्र आतल्या आत गायसारखी हंबरत राहिली. तात्या सकाळी सगळे आवरून संतोषच्या घरी पोचले होते. आज काम संपवून गायीला घेऊनच जायचे असे त्यांनी ठरवले होते. दिवस वाढल्यामुळे अजून एका दिवसाचा दंड वाढणार होता. संतोषची बायको मागच्या दाराला बसली होती. तात्यांना टिकावने खड्डे खणताना पाहून त्यांना दया येत होती. त्यांच्याने टिका उचलत नव्हता, पण कसंबसं ते खोदत होते. दिवसभरात 15 खड्डे खोदले तर पुरेसे पैसे मिळणार होते. तात्यांना न्याहारी देऊन संतोषची बायको शेतातल्या कामगारांना मजुरी द्यायला निघाली. आडवाटेने जात असताना 2 माणसे आपापसात बोलत असल्याचे ऐकू आले. त्यात तात्यांच्या नावाचा उल्लेख झाला. ती कान देऊन ऐकू लागली. ते बोलणं ऐकल्यावर तिला सारा प्रकार लक्षात आला. समजलेली हकीकत अशी होती. गायरानाच्या शेजारी गजाननरावचं शेत होतं. मारानात मस्तपैकी गाया चरत होत्या. तोपर्यंत तिथे 2 बैल झुंजत आले. तिथे गाय चरत होती. ती घाबरून पळू लागली. त्याबरोबर झुंज सोडून एक बैल तिच्या मागे लागला आणि ती जीव वाचवण्यासाठी गजाननरावचे कुंपण तोडून आत गेले.
इतक्यात झुंजणाऱ्या बैलाचा मालक येऊन त्यांना घेऊन गेला. गायीला आलेल्या वाटेने बाहेर पडता आले नाही आणि थोड्याच वेळात गजाननरावांच्या मुलाच्या ताब्यात ती सापडली. गायीची काहीही चूक नसताना तिला बदळत नेणाऱ्या गजाननरावांच्या मुलाचा तिला राग आला, कारण त्या बैलाच्या मालकाने ती चुकून आत गेली असे सांगून सुद्धा निव्वळ गजाननरावाच्या मुलाच्या दंडाकरवी फायदा व्हावा म्हणून तिला पकडून कोणवाड्यात टाकले होते. तिच्या लक्षात आले, गायीवर अन्याय झालाय, तिला यातून सोडवले पाहिजे. नवऱ्याला सांगून काहीच फायदा नव्हता. त्याच्याच कोणवाड्यात ती स्वतः होती, गरीब गायीसारखी. तिलाही मर्जीविरुद्ध आणले गेले होते. तिच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस वेगळेच घेऊन यायचा. कधी मारझोड, बळजबरी, जबरदस्ती, काहीतरी असायचेच. दारू पिल्यानंतर तर संतोष राक्षस व्हायचा. तिच्या नशिबात प्रेमच नव्हते. या सगळ्यांना कंटाळलेल्या तिलाही सुटका हवी होती. लग्नापूर्वी अनाथ आश्रमात वाढलेल्या तिलाही माहेरचे असे कोणी नव्हते. तिच्या मनाचा कोंडमारा व्हायचा. छोट्या मुलाकडे पाहून ती सारं गिळायची. कधी कधी तिलाही या कोंडवाड्यातून सुटका करून घ्यावीशी वाटायची, पण धीर व्हायचा नाही. तिला सवय झाली होती. तशी सवय गायला नको व्हायला हवी होती. गजाननरावांचा पठाणी दंड वाढायच्या आधी काहीतरी करायलाच हवे होते. दुसऱ्याला सांगून फायदा नव्हता. आपल्यालाच काहीतरी करायला हवे होते. मनाशी विचार करता करता ती घरी आली. ती आली तेव्हा तात्यांचे काम सुरूच होते आणि संतोष त्यांच्यावर ओरडत होता. हे पाहून तिला त्याचा राग आला. तात्यांकडून अवघे 5 खड्डे खोदून झाले होते. अजून अर्धा दिवस बाकी असला तरी 10 खड्डे होणार नव्हते, म्हणून संतोषही खड्ड्यांच्या हिशोबानेच पैसे देणार होता. हे ऐकून तात्या खालीच बसले, कारण खोदलेल्या खड्ड्यांच्या पैशात त्यांच्या गायीची सुटका होणार नव्हती. त्या विचाराने त्यांना रडूच आलं. त्यांनी चेहरा टॉवेलने झाकला तरीही संतोषच्या बायकोला ते जाणवलं. तिला काहीही करून त्यांना मदत करायची होती, पण कशी हेच तिला सुचत नव्हते. ती हतबल झाली होती. काही झाले तरी संतोषला ही गोष्ट कळून चालणार नव्हती, म्हणून ती त्याच्याकडे जाऊ शकत नव्हती. विचार करून करून ती निराश झाली. दिवस मावळतीला आला तशी तिची घालमेल वाढली. तात्यांचे थकलेले हात थरथरताना दिसले. त्यांनी तर सपशेल हार मांडली होती. वाड्यात सामान ठेवायचा आवाज आला तशी ती भानावर आली. तिच्याकडून अजून काही झाले नव्हते याचीच खंत होती. ती वाड्यात आली. तात्या टिकाऊ फावडे वाड्यात ठेवून बाहेर जात होते. तात्या, तिचा कंठ दाटून आला. तात्यांनी वळून मागे पाहिले. ती त्यांना हाक मारत होती. पोरी, काय गो? कपाळाचा घाम पुसत तात्या बोलले. तात्या, तुम्ही केलेल्या कामाचे पैसे देखील आज मिळणार नाहीत. हे मगाशीच बाहेर निघून गेले, ती म्हणाली. तिला ते सांगताना कसं तरीच वाटत होते. तात्या काहीच बोलले नाहीत. तात्या, तुम्ही उद्या सकाळी या, हे पुण्याला जाणार आहेत. आज रात्री घरी आले की तुमचे पैसे घेऊन ठेवेन. ते बोलली खरी, पण तिला ठाऊक होते यासाठी वेळ पडल्यास मार खावा लागेल आणि तरीही पैशाची खात्री नव्हती. असं म्हणत तात्या निघायला लागले. तात्या, थांबा, चहा ठेवते, तो घेऊन जा. तात्या येऊन पुढच्या पडवीत बसले. चहा पिऊन झाला. त्यांना काहीतरी बोलायचे होते. पोरी, याक बोलायचं होतं ग, पण कसं बोलातच कळत नाही या. तात्या, मला पोरी म्हणताय ना, मग संकोच करू नका, बोला काय ते. पोरी, थोडी बुकणी आणि साखर मिळताय काय? सकाळपासून आमच्याकडं चाय नाही गेलंय. काय मीराला थोडी चहा करून देईल गेल्यावर? तात्यांचे शब्द तिचं काळीत चिरून गेले. पोरी, आतापर्यंत कुणाजवळ हात नाही पसरवलं ग, पण तू जवळची वाटलीस म्हणून बोललोय. काय चुकलं तर माफ कर. तिला काय बोलावे ते कळेना. तिच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी पाहून तिचा छोटा मुलगाही कावराबावरा झाला. त्याने आपली आई कधी रडलेली पाहिली नव्हती, किंबहुना ती त्याच्यासमोर त्या अवस्थेत कधीच आली नव्हती. रोज रडत असून सुद्धा. तात्या, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये, थांबा येते मी, असे म्हणताना तिचा कंठ दाटून आला. ती आत गेली. तिच्या मागोमाग छोटा मुलगाही दुडू धावत गेला. थोड्या वेळाने ती एक पिशवी घेऊन बाहेर आली. ती तात्यांच्या हातात देत म्हणाली. तात्या, हे काय म्हणून विचारू नका. तुमच्या मुलीने सासर भेट दिली असं समजा. तात्यांचा कंठ दाटून आला. त्यांना काही बोलवेना. तुम्ही जाताना गायला भेटायला जाणार आहात का? नाही,
तिका भेटाक व्हायचा नाही माका. तिचे हाल बघवत नाही गो. गेलं काय टाकामाका बघती वहऱ्यात हमरानं जीव अर्धा करीत. ता माझ्याचाने बघवायचं नाही. एवढे बोलून तात्या निघाले. तात्या घराकडे जात होते, पण पावले काही उचलत नव्हती. प्रथमच गरीब असल्याची लाज वाटत होती. मनात खूपच घालमेल होत होती. इतक्यात मागून कोणीतरी हाका मारीत असल्याचा आवाज आला. संतोषची बायको होती ती. त्यांनी तिचा आवाज ओळखला. ती डोक्यावर चाऱ्याचा पेंडा घेऊन धावत येत होती. तात्या, तुमची काळजी मिटली, पैशाची व्यवस्था झाली. कशी झाली हे मात्र विचारू नका, ती धापा टाकत बोलली. पैशाचे पाकिट आणि चाऱ्याचा पेंडा तात्यांच्या हातात दिला. हे पैसे घेऊ नयेत असे तात्यांना वाटले, पण हे ऋण आपण फेडू शकतो आणि मुख्या जनावरांवर होणाऱ्या हालापेक पुढे हे ऋण काहीच नव्हते. पोरी, पैसे घेतोय, पण तुझी पै न पै फेडेल. तात्यांना पुढे बोलवे ना. कोण कोणाची मुलगी, जिचं आपल्यासाठी काळीच तुटतंय. तात्या, एक सांगू का? तुमची गाय चोरटी नाहीये. तिला त्यात गुंतवले गेले होते, पण कसं ते विचारू नका. तात्यांना गाय निर्दोष आहे हे माहीतच होते. आता शिक्कामार्तब पण झाला. तिचा निरोप घेऊन तात्या वाड्याकडे चालायला लागले आणि ती आपल्या वाड्याकडे, जिथून तिची अजिबात सुटका नव्हती. त्याचवेळी त्यांच्या हे बोलणे कोणीतरी ऐकत होते. तात्यासोबत घरी जाताना चालणारी गाय खूपच आनंदात होती. सारखी सारखी तात्यांना चाटून आपले प्रेम व्यक्त करत होती. तात्या त्याहून खुश होते. तिचे तोंड हातात घेऊन तिला कुरवाळत होते. माऊलीने दिलेल्या चाऱ्यातून थोडा चारा भरवताना तात्या अधिकच आनंदी होत होते. तात्या घरी येईपर्यंत काळोख पडला होता. घराजवळ आल्याबरोबर गाय हंबरली. ती तिच्या घरात आली होती. आपल्या जागेवर जाऊन हुंगू लागली. मीरा उठून बाहेर आली. तात्यांनी गायला आणलेले पाहून भर आजारपणातही तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. तात्यांच्या हातातली पिशवी घेऊन ती गायला ओवाळायची तयारी करू लागली. आपल्या बायकोचा उत्साह पाहून तात्या काही बोलले नाहीत, पण त्या माऊलीला आशीर्वाद द्यायला देवे मात्र विसरले नाहीत. इकडे वाड्यात संतोषची बायको जागीच होती. इतक्या दरवाजा वाजला. तिने घड्याळात पाहिले. 9 वाजले असावेत. आपला नवरा एवढ्या लवकर? तिने दरवाजा उघडला. समोर मान खाली घालून संतोष उभा होता. तो न लटपटता आत आला. तिला आश्चर्य वाटले. आज स्वारी दारू न पिता, आरडाओरडा न करता आला होता तो. पलंगावर बसला. तिने त्याला शुद्धीत पाहून जेवणाबद्दल विचारले. तो खुनेनेच नको म्हणाला. तिला जवळ बोलावले. ती घाबरतच समोर आली. त्याने तिला काही न बोलता मिठीत घेतले. तिला प्रथमच त्या मिठीत वेगळेपणा जाणवले. ज्या क्षणाची ती वाट पाहत होती तो क्षण होता तो. त्या मिठीत तिला त्याच्या साऱ्या कृत्यांची क्षमा जाणवत होती. त्या मिठीत आश्वासक घट्टपणा होता. तिला कुठेतरी जाणवत होते की आपली या नरकातून सुटका होते. थोडा वेळ ती दोघे तशीच बिलगून राहिले. तो पुढे बोलला. बायको, आज संध्याकाळी मी जर परत घरी आलो नसतो आणि तुम्हा मायलेकाची चाललेली ती धडपड पाहिली नसती ना, तर कदाचित माझ्याकडून तुझ्यावर असा जुलूम होत राहिला असता. आपल्या मुलाला तू किती चांगले संस्कार दिलेस. सुरुवातीला मला कळेनाच तुला कशासाठी पैसे हवेत. ज्या हाताने आपल्या पोराने आपल्या मिनी बँकचा डब्बा तुझ्यासमोर धरला, ते कवळे हात पाहून मला माझीच लाज वाटली. किती समज आहे त्याला. सारं कसं समजलं असेल त्याला. तात्या काम करत असताना तो त्यांच्या आजूबाजूलाच असायचा. तात्यांनी तर सांगितले नसेल. नाही, तात्या असं कधीच करणार नाहीत. तुला हे क्षणभर त्याने दिलेला डब्बा फोडावासा वाटला नव्हता, पण त्याच्या त्या बालहट्टापुढे तुला ते करावे लागले. तरीही त्यात तुला दुहेरी आनंद झाला. मुलाविषयी अभिमान आणि तात्यांना मदत होते याचा आनंद. त्यानंतर तू ते पैसे घेऊन कातरवेळी बाहेर पडलीस, म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो. धावताना तुझी ओढ मला दिसत होती. त्याचवेळी क्षणोक्षणी माझा राग, अहंकार, मगरुरी तुटत होती. माझी मला घृणा वाटू लागली होती. पोरीचा समजूतदारपणा पाहून तर मी अवाक झालो. हे सगळं तुझ्या संस्कारामुळेच घडलंय ग. आता मला कळतंय तू आपल्या पोराला माझ्यापासून दूर का ठेवायचीस ते, पण त्याची आता गरज लागणार नाही. असं बोलून त्याने तिला परत मिठीत घेतले. दुसऱ्यांदा मिठीत जाताना तिला आपण या कोणवाड्यातून पूर्णपणे सुटल्याची
व्हावी मिळाली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.